न्यूजपेपरला परत ही न्यूज आलेली आहे कशा पद्धतीने बघा. गिधाडांचं संवर्धन गिधाडांचं संवर्धन होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधला हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे आणि भारतामधला जर विचार केला तर हा चौथा प्रोजेक्ट. बघा मग पहिला प्रोजेक्ट कशा पद्धतीने कुठे असणार आहे बघा. अंजनेरी संवर्धन दिले त्यांनी क्षेत्र. ठीक आहे. आणि तशी पण गिधाडाची संख्या जरा संकटामध्ये सापडलेली आहे, जरा थोडं संकटग्रस्त विभागामध्ये आलेली आहे. त्याला रेड अलर्ट टाकण्यात आलेलं आहे. बरं, रेड लिस्ट मध्ये टाकण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामध्ये बघा यांनी काय पडलेलं आहे प्रकल्प पुढे बघा त्यांनी काय दिलेलं आहे बघा. महाराष्ट्रातील पहिल्या प्रजनन केंद्राची उभारणी सुरू होणार आहे. ठीक आहे. आणि त्याचमध्ये गिधाड प्रजननासाठी राज्यातील हा पहिला प्रकल्प आहे. लक्षात घ्या मित्रांनो, गिधाड प्रजननासाठी हा राज्यातील पहिला प्रकल्प असून बघा नाशिक केंद्रासाठी असं 8 कोटींचा यामध्ये निधी झालेला आहे. म्हणजे हा प्रकल्प जर म्हटलं ना आपण तर हा नाशिक विभागामध्ये येतोय. ठीक आहे. एक त्यानंतर पुढे बघा त्यांनी काय दिलेलं आहे जे मत हे बघा. गिधाड प्रजननासाठी राज्यातील पहिल्या प्रकल्पासाठी अंजनेरी संवर्धन क्षेत्राची निवड झालेली आहे. अंजनेरी. पुढे महत्वाचे मुद्दे बघा. त्यानंतर येतोय आपण त्यानंतर बघा इकडे मग देशातील बघा राज्यातील हा पहिला आहे आणि देशातील चौथा. मग देशातील जे चौथ्या बाकी इतर प्रकल्प आहे ते कोणते आहेत ते लक्षात घ्या. त्यामध्ये दिलेले आहेत बघा. इतरही देशामध्ये जे इतरही प्रयत्न कुठे करण्यात आले बघा. नाशिक प्रमाणे उत्तर प्रदेशामधील आलेला आहे तो गोरखपूर त्याच ठिकाणी दिलाय. तामिळनाडू मधून आलेला आहे तो कोईम्बतूर. ठीक आहे. कर्नाटक मधील म्हटलं तर रामनगर आणि त्यासोबतच त्रिपुरा येथे सुद्धा होण्याची त्यांनी शक्यता दर्शवलेली आहे. त्रिपुरा येथे प्रजनन केंद्र उभारले जाणार आहे. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या हा मुद्दा आपल्याला कुठे कामात येतोय हे महत्वाचं आहे. आणि गिधाडांनाही तसं म्हटलंय बघा, निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखलं जातं. निसर्गाचा सफाई कामगार. कारण एखादी जर प्राणी म्हणा एखाद्याचं समजा मृत एखादी जे शरीर पडलेलं असेल तर त्या ठिकाणी वरती बघा गिधाड घिरट्या मारत असतात. म्हणजेच का त्याची शिकार असतं ते त्यांचं ते शिकार आहे, त्यांचं ते अन्न आहे, त्या पद्धतीने ते काम करतात. पुढे बघा यांचं वन्यजीव यादीनुसार संकटग्रस्त यादीमध्ये समावेश झालेला आहे. म्हणजेच काय निसर्गाचा सफाई कामगार वाचवणं हे आपली जबाबदारी घेतलेली आहे. त्यासोबत अंजनेरी राखीव संवर्धन क्षेत्र प्रश्न येण्याची दाट शक्यता असतात मित्रांनो, ह्या गोष्टीवर लक्षात घ्या. पुढे तुम्हाला बघा काही दिवसापूर्वी न्यूज होती की हर्सुल वनक्षेत्रात खोरीपाडा या ठिकाणी गिधाड रेस्टॉरंट म्हणून सुरू करण्यात आलेलं आहे. गिधाडांसाठी रेस्टॉरंट म्हणून बरोबर. आणि गिधाडांचं बघा मरसूळ जवळील वनराईमध्ये 80 गिधाडांचं एकाच वेळी दर्शन. म्हणजे इतके सारखे की गिधाड त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात. म्हणजे ही बातमी तुम्हाला किती कशा पद्धतीने महत्वाची आहे ही तुम्हाला भूगोलमध्ये कामात येणारी आहे. आणि जर समजा राज्यसेवा पूर्व या दृष्टीने जर बघायला गेलं तर तुम्हाला पर्यावरण या दृष्टीने पण महत्वाचं आहे. म्हणजे ही बातमी तुम्हाला जर बघा कुठे कुठे कामात येईल जर विचार केला तर बघा कंबाईन तुम्हाला मुख्यला पण कामात आहे. ते म्हणजे या अभ्यासक्रमानुसार म्हटलं तर कंबाईन मुख्य पर्यावरण या विभागामध्ये गेलेली आहे. बघा पर्यावरण पर्यावरण मुख्य म्हणजे कंबाईन मुख्य पर्यावरण मध्ये कामात येते. परत त्याच नंतर राज्यसेवा पूर्व. ठीक आहे. राज्यसेवा पूर्वला तुम्हाला पर्यावरण हा टॉपिक आलेला आहे, तिथे सुद्धा कामात येत आहे. म्हणजेच बघा एखादी बातमी ज्या वेळेस वर्तमानपत्रामध्ये येत आहे ना त्या बातमीला बघून आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जाता आलं पाहिजे की तो मुद्दा तुम्हाला कुठे कामात येतोय ह्या पद्धतीने लक्ष घेता आलं पाहिजे. इतर ठिकाणी धडपडण्यापेक्षा सरळ वृत्तपत्रांमधला हा मुद्दा कुठे कामात येतोय डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि त्याला अभ्यासाला लिंक करून करायचं असतं. ठीक आहे.